नमस्कार. आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खुर्मा करणार आहोत. त्यासाठी सर्व भाज्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काजू, खसखस, खोबरे घेतलेले आहे. आता इथे खोबरे मी ओले खोबरे घेतलेले आहे. ते छान असं खोचून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 तास काजू व खसखस भिजवून ठेवायचे आहे. ही काजू व खसखस आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे छान पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. याप्रमाणेच आपण खोबऱ्याचे देखील जे मी खोचून घेतलं होतं खोबरं ते छान असं आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून यामध्ये याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. आता एका कढईमध्ये कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. एक अर्धा वाटी आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 12 चमचे तेल होतं हे. यामध्येच थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण तमालपत्र, लवंग घालून घ्यायचं आहे. तमालपत्र, लवंग घालून घेऊया. अगदी जास्त कोणतेही मसाले आपल्याला वापरायचे नाहीत. फक्त तमालपत्र व लवंग आपण यामध्ये वापरलेलं आहे. लसूण मी छान असा बारीक खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे. तो आपण तेलामध्ये घालून घेतलेला आहे. छान अशी त्याला फोडणी दिलेली आहे. खमंग छान असा लसणाचा वास येत आहे. आता यामध्येच 2 कांदे मी बारीक चिरून घेतले होते. ते कांदे या तेलामध्ये मी घातलेले आहेत. छान असा आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. यामध्ये आपण 2 टोमॅटो जे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. फोडणीमध्ये आपल्याला टोमॅटोही छान असा भाजून घ्यायचा आहे. एकसारखं आपण हे हलवत राहायचं आहे. टोमॅटो आपला छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण गाजर जे चिरून घेतले होते ते गाजर इथे घालून घेतलेले आहेत. इथे 2 गाजर मी बारीक चिरून घेतले होते. ते तेलामध्ये छान असं आता आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. यामध्येच आता आपण बटाटे घालायचे आहेत. बटाट्याची देखील साले काढून त्याची बारीक अशी तुकडे केलेले आहेत तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत. छान असं त्याला आपल्या तेलामध्ये व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. पहा आपण छान असं त्याला 5 मिनटं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून निवडून फ्लॉवर घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी फ्लॉवर मी घालत आहे. त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एक एक करून भाज्या आपल्याला व्यवस्थित भाजून मिक्स करून घ्यायच्या आहेत. वाटाणे सर्व सोलून आपण इथे ते फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत. छान असं त्यालाही व्यवस्थित भाजून घेऊया. अशा प्रकारे सर्व भाज्या आपण घालून घेतलेल्या आहेत. अगदी छान अशा रंगीबेरंगी भाज्या आपल्याला दिसत आहेत. सर्व भाज्या आपण छानपैकी भाजून घेतलेल्या आहेत. आता आले मी चेचून घेतलेले आहे ते यामध्ये घातलेले आहे. इथे अर्धा चमचा हळद आपल्याला घालून घ्यायची आहे. धनेपूड इथे मी 2 चमचे घालून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हिंगपूड घालून घ्यायची आहे. हिंगपूड अर्धा चमचा घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जिरेपूड घालून घ्यायची आहे. जिरेपूड मी इथं 1 चमचा घालून घेत आहे. जिरे मी खमंग छान भाजून ते बारीक पूड करून ठेवलेली आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला तिखट घालायचं आहे. यामध्येच आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपण भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत. खमंग असा छान भाजीचा वास येत आहे. अगदी छान अशा कलरफुल भाज्या आपल्याला यामध्ये दिसत आहेत. अगदी ह्या आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेल्या आहेत. एकसारख्या आपण चिरून घेतल्या होत्या त्यामुळे अगदी त्या छान दिसत आहेत. आता यामध्ये आपण भाजी शिजवण्यासाठी 2 पेले पाणी घालत आहोत. भाजी बुडण्याइतपत आपण पाणी घालायचं आहे.
एकदा व्यवस्थित छान मिक्स करून आपण ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. 15 मिनिटं आपण ही झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची आहे. छान अशी त्याला वाफ येऊ द्यायची आहे. यामध्येच थोडासा कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. छान आता ही आपली भाजी छान अशी वाफ आलेली आहे, शिजलेली आहे. यामध्ये थोडीसं 1 चमचा मी बडीशेप पूड घालून घेत आहे. त्यानंतर ओले खोबऱ्याची पेस्ट आपण जी केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. काजू खसखसची पेस्टही घालून घ्यायची आहे. आता त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. काजू इथं मूठभर मी वापरलेले आहेत. खसखस 2 चमचे मी घेतलेले होते. आणि आपल्याला खोबरंही आपण 1 वाटी घेतलेलं आहे. ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याची पेस्ट. अगदी छान असा हा आपला खुर्मा तयार झालेला आहे. ही माझी रेसिपी आपण ट्राय करून पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.